विधान परिषदेसाठी भाजपची 30 एप्रिलला यादी जाहीर होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चितीसाठी दिल्लीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेची उधळपट्टी। केवळ दुरुस्तीसाठी खर्च करणार तब्बल 3 कोटी। इटालियन मार्बल्स लावण्यासाठी कोट्यवधी खर्च करणार। संजय गायकवाड यांच्या घरावर धडकणार मोर्चा। प्रकाशक प्रशांत आंबी होणार मोर्चात सहभागी। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस अलर्ट मोडवर। बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीची आज पोटनिवडणूक। संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख रिंगणात। अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुखांमध्ये लढत। अजित पवारांच्या निधनाला 3 महिने पूर्ण। युगेंद्र पवारांनी घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन। स्मृतीस्थळ परिसरात राबवली स्वच्छता मोहीम। पुन्हा अतिक्रमण वाढू देऊ नका, आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। पात्र झोपडपट्टी धारकांना घर मिळणार। सुमारे 1,75,000 लोकांना लाभ होणार। पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प लेव्हलचे नेते। विश्वजित कदमांचा पडळकर यांना मिश्किल टोला। नाशिकमधल्या 150 कोटींचा म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेकडून 26 लेआउट कायमस्वरूपी रद्द। नगर रचना विभागाकडून 49 संशयित प्रकरणांची सुनावणी पूर्ण। मुंबईकरांची म्हाडाकडे पाठ। आतापर्यंत 2640 घरांसाठी आले फक्त 45,810 अर्ज। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार। पुलाची शिरोली इथून शाहिद सनदेला अटक। तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केले। कारवाई करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून देखील पोलिसांकडे मागणी। झोपेत पाय लागल्याच्या किरकोळ वादातून हत्या। सोलापूरमधल्या मीनाक्षीनगर परिसरातली घटना। महेश सावळतोटे तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या। साधुग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात। जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची ग्वाही। एकूण 94 एकर जमीन आधीच अधिग्रहित। उर्वरित 283 एकर जागेची संपादन प्रक्रिया सुरू। पश्चिम विदर्भात तापमानाचा उच्चांक। विदर्भात 73 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। एकट्या अकोल्यामध्ये 72हून अधिक रुग्ण। उन्हाच्या तडाख्यानं धरण साठ्यात घट। नाशिकमधले छोटे मोठे 26 प्रकल्प आटले। धरण साठ्यात केवळ 41.61% पाणी शिल्लक। लासलगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट। कोयता हातात घेऊन फिरणारा चोर सीसीटीव्ही चित्रित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बस स्थानकामध्ये वाहक आणि विक्रेत्यामध्ये हाणामारी। गोळी बिस्किट विकणाऱ्या नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण। मुजोर एसटी बस चालक वाहकांची अरेरावी। वाशिम बस स्थानक परिसरातली घटना। भारत न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार। देशामध्ये $20 अब्ज गुंतवणुकीची हमी। सोमवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी।